नमस्कार. आज आपण जांबोत या ठिकाणी आलेलो आहेत. तर ऊसाच्या प्लॉटविषयी माहिती शेतकऱ्यांकडून ऐकूया. नमस्कार सर, तुमचा परिचय द्या. माझं नाव ज्ञानेश्वर हरिभाऊ थोरात, जांबोत, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. हा जो काय ऊस आहे हा आता किती महिन्यात झालेला आहे? हा ऊस 4 ते 5 महिन्याचा झाला आहे. ह्या ऊसासाठी काय तुम्ही घेतलं होते प्रोडक्ट आपले? सर, तुम्ही ज्या वेळेला आले ना त्यावेळेला 3 ते 4च फुटवे होते ह्या ऊसाला. हां तुम्ही ते पाहिल्यानंतर मला तुम्ही सांगितलं की तुम्ही या ऊसाला ओलिप सोडून पहा. तर मी ते प्रयोग केला, ओलिप सोडून पाहिलं. तुमच्या प्रोजेक्ट काय आहे ते ओली पाणी ग्रो मॅजिक दिलं होतं तुम्हाला? ग्रो मॅजिक पण फवारणी घेतली ग्रो मॅजिकची आणि ओलिप पाण्यातून सोडलं होतं. तर असले फुटवे आले ना. किती फुटवे आता? आता पहा, हे बघा मी मोजतो तुमच्या समोर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ते 20 फुटवे आहेत. 19 फुटवे आहे. आणि पाण्याची रुंदी किती आता? पानाची रुंदी बघा ना, 3 बोटे असं जवळजवळ. 3 बोटापेक्षा जास्त आहे. आणि अगोदर पाण्याची रुंदी किती होती? पाण्याची रुंदी काय 1-1.5 बोटाच बनायची फक्त. अच्छा. म्हणजे साधारणतः मी जेव्हा तुमच्या प्लॉटवरती आलो होतो तेव्हा साधारण तुमचा ऊस 2.5 महिन्यात झालेला होता. हो. तर त्याच्यामध्ये ऊसाचे फुटवे 2 ते 3च होते आणि पाण्याची रुंदी 1.5 बोट होते. बरोबर. तर मी तुम्हाला सांगत होतं की तुम्ही ट्रायल बेसवरती काय करा, आपलं ओली पाणी ग्रो मॅजिक हे प्रोडक्ट वापरा. हो. तर त्याच्यामध्ये आपण एम स्प्रे पण ऍड केलं होतं. तर त्याची फवारणी केल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी रिझल्ट जाणवला? जबरदस्त रिझल्ट जाणवला मला 15 दिवसाच्या पुढे. 15 दिवसांनी काय काय फरक जाणवला? म्हणजे काळुकी आली, काळोखी त्याच्यानंतर आली आणि फुटवे पण निघायला लागले आणि 1-1.5 महिन्यामध्ये जबरदस्त फुटवे आले. 3 ते 4 फुटवे होते पहिले, आता 20-22 फुटवे झाले. तुम्ही फक्त अगोदर ट्रायल बेससाठी ऊससाठी प्रोडक्ट घेतले होते. आता तर तुम्ही त्याच्यानंतर कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि ऊस यासाठी सगळ्यासाठी आपले